बहीण काय खाशी आज? काय लावू तुले खावाले? आया माय तुम्ही बी आज काय इथला विचारेला ना तीन काय खाशी बहीण काय खाशी बहीण मटन लई या ना बिन सांगा ना लई येवायत का तिने माहिती 3-4 दिन जाणं गोड खाई के तोंडनीच मट्यारे वेगे अशी मन बिनले बी मटन आवडस आपले बी आवडस लई या मटन बय साला मटन वर उतरली नाव आहे तू वय हा मग लई असा मला काय शे लय पैसा हा बोकड्या आणलं मटन बोकड्या ना माडी राहू दे ना बिन काही मटन बिटन लई नाही मी जाऊ दे ना आपली आपली पाटोडीसनी भाजी कट टाक ना हा नाही हो बहीण नाही पाटोडीसनी भाजी काय काच माणूस तुम्ही घर चालू चालू जास पाटोडीसनी भाजी समारी भाजी मटन काय लिहू का हा तुला बी आवडस तू नाही बेजारा सारखेस मा जोरी लागे काम कराले बिन हा लई बिन मटन लई याव किलो भर मटन लई या 4 जण शेत आपण हा पावशेर खाईल 4 जण आपण बोकड्यानं लय मातर हा बोकड्यानं सवाद देस अशी सवाद देसी बस चालेल मी लई असा मग नाही रे बा तिनाले फोन बिनलाई दिस तिने म्हणा कदय बिदय येणं शेती बाई गे म्हणा ते तू नी नेल शे म्हणा ननेले भेटाले बी येणं पडी ना मग तिले हा वय आमना फोन चालू रास सांगितलं तर म्हणे तिले हा ती म्हणे चाले म्हणे हा 2-3 दिन आखो राहिलेच म्हणे मग इसो म्हणे मी हा तो लोक 2 दिन त्या राहते ना म्हणे म्हणतो मग राही ना अजून ती 15-8 राही म्हणतो हा नाही रे भो हिला 2-3 आठवड्याने राहा म्हणतो मी हा मी बी आता काय 5-6 दिन राहू तिथला दिनी सुट्टी काढला येलचे मी मग आखो मध मा येवाल भेटच नाही ना मग आडेचं मुकलं राही जावत ना नंतर येवाल भेटच नाही कत कार्य कोणा काय उदी जास अन्ना घर माय ना मला ते येतात ना दरी पिट्टस हा दिव्यांड्या मिळता राही मग तू आता काय काम शे मग अशी विजास असले लगेच हा जाऊ दे बेन मग ना घर नुसार चालना पडी ना मग तुले आमना काय चाले ना आले बो हा नाही वा का काय गप्पा विना दिन अंडेर अंडोर माय मग वहू नाही शेते मस्त खूप गप्पा मारतेस माझी माय अया माय व ऊन समोर बी अशा गप्पा मारतेस उभी ना मीन हा आम्हाला उभी सारखी अंडेर बी सारखी मला कोणी नाही फरक हा काय मग का आज काय आयटम बनवणार शे मग अंडेरले हा आयटम नाही बी आज मटन राहणार शेव हा मला बी जी बी ना निशी अशी सरवर वही गई आणि गोड खाई काय बेशी ना आणि कशीच व्हायला लागे मला बी आणि मन बिन बी येईल शे म्हणतो त्यातले सांगा मस्त 1 किलो भर मटन लई या म्हणतं बुकड्यानं आज बडाईने भाजी रान टाकतो म्हणतो मी मग त्या लगे मला यायला जायलाच मटन हा माय आम्ही का ना माणूस बी सारा मटन लय या ना म्हणतो थांबा बिन जरा असं आते हा रेवाने दिन करायचं म्हणतो तुमले ते बस जरासं वार उर जरासं समजून जिरे जा म्हणतो काल चालू दिवाळी गई म्हणतो हा मग तर थंडागार बटणार तरी ते म्हणे मी बाहेर खाई असो म्हणे म्हणतो खाई या माय बाहेर खाई या म्हणतो पण घर नाही लावू द्या बिन मी हा चांगलं बी घे ना माय मग रेवारे दिन बी कट टाकेस का हा मग हा का चहा प्यायला वाटला जेता मग दिदीन दिसली हा माय मी काल दिसे भले जायले संपादे दिले तरी बनणं नाही दिसणं आलं इथे माय मग जवळ बनित वय काय नाही जी माय काल इथे उनू थकी गहू मी अशी जपनू 8-9 ले उठनू लगे अंग टंग धोयात लगेच नाश्ता पाणी वय ना लगे आडे पटेल येतस कोता बनणं नाही जी माय येसू ना का बाई आणि बरं मग आमना घरे आमना बाऊना घरे का बाई वाटते बिन आम्ही दवडी येसू नाही अक्का वय ना मग भाजी बिजी तयारी करना मग आको डका अन्ना ई लागी मग आको अण्णांसमोर आको तुला बोल खाना पडी बरं उठणे का जो अजून जाणू अण्णा आको बोलाले जाडं मोठं शेट टेम्पटे वाली तुला को रागी लागी ती मटननी भाजी ना स्वाद बिगडी जाई मग संताप मारांशी बिंशी ते त्यापेक्षा पहिले हुशारी करले आणि तयारी करले का बाकले टाकले बाट टाकलीस हा अरे बा खरं सांग राहणार तू चला बहिणी म्हणे नंतर बोलूत हा माय वा का तुला बुकड्यानी भाजी करायनी बाई हा मटन हा भाजी माय हा मग बिनचन पाहिल नाही मटन टाकाच म्हणतो ती म्हणे चांगलं खाऊ जो करा ना म्हणे बिना आमने घर म्हणे 1-2 दिन आडे मटन येस म्हणे म्हणतं माय हो मग मला ते ना समजे ग ताई शहरामध्ये आई ना मटन खाऊ जो करा नाही नावाला तुला का मागायला दबीन म्हणे हो माय आंडे बेटीन जात ना कशी राहस मग पुढे कायम राहस बरं जे उन ते खावाड दे हो जे आवस होणी ती खावाडणी ती खावाड दे हो ना माय मायर मा हा माय खरंच आहे मन बेंबी म्हणे ॲप्पे कर म्हणे म्हणतं माय हो तुम्ही ॲप्पे काय खायला का कधी नामागी वस्तू शे का म्हणतो ॲप्पेच नाही मग तुम्ही आज बोले म्हणे पनीर भाजीला यायला
म्हणतं पनीरनी भाजी लई या म्हणतं. गरम गरम पोया पनीरनी भाजी अशी मस्त बडायना जेवण करली राहते नी. मस्त जपिले शे मग मग माय कशी राहस मग मटन नाही खास माय मग ती अशी मग पनीरनी भाजी मस्त लागली मग ती खायली होती तिने. अशी भाजी लागस पनीरनी मटननी भाजी त्यांनी बार लागस. बाई जाजन त्यांनी आवड राहस जी माय मोती मग कोणले पनीरनी भाजी आवडस कोणले मटननी भाजी आवडस कोणले मटननी सोयाबीननी भाजी माशे ते सोयाबीन टाकी टाकी खातस मग अशी रास. मग जनतेने आवड निवड राहस ती आपण ते नाही म्हणतस पण म्हणतं बिन चाल आज करलेस म्हणतं काय म्हणतस मटन करलेस म्हणतं आज मन बिन नाही बी काव काव जो करा ना बिन म्हणतं मग काय करा ना मग शेका नाही बरं पाहिजा. ती नाही माहिती आमले बी खा भेट जाई ऊस मी तर आरणले पाणी लाग जाई आमले बी शेका नाही. नाही वा अक्का तुला ते चुलावरनी भाजी आवडस असं काय गॅसवर करायनी बहीण. बहीण चुलावरनी भाजी बी खावाय गई ती पण मन बहीण म्हणे मला चुलावरनी भाजी नाही आवडत दुक्कुळ गुज्जास म्हणून दुकाय लागस म्हणे ती भाजी. म्हणजे चाले बहीण मग पण बहीण म्हणतं मला गरमा किचनवर उभं राहावं सवय नी मी गॅस आता उतारले म्हणतं दाखला गॅस होता ना आमने घर मग तर उतारलंय ना मग मी. मग चंपा म्हणे मी गरमा भाकरी टाकलेस म्हणे गॅसवर तर भाजी करणे माळी म्हणे. माडे भाजी करायला येऊन ती गरमा भाकरी टाकी राहिली ना मग. नाही त्याला नाही आवडत माझ्या लावानी भाजी. खरं रास मरो ते दुकुळ गुज्जात पण आपली कशी शेपीन पहिला पण सवय शे गॅस आते उन्हात मरो. नाही अक्का भाकरी टाका यात आणि पापडी बी गुंजली जात म्हणे सदिक मिता फक्त भाजीच बाकी शे आते करानी भात बी टाकी द्याल शे म्हणे गुदगुदगत की राही ना तू बी. तू बी करलीस मग मटणी भाजी हो माय दास बोले आवडस दास बोले नाही बी दाच तरी इल्ल्यास वरी चाई टाकास माहिती शे. मग दास बोले वाटास होई मग जाणू अक्का गाऊन बारी बारी रांधत जाणू बायचा काही रांधस नाही अशी विचारस ना मग. ओ माय दास बो गवन चाप्टर शे गन 400 विषय म्हणतात दास बो. अंडरलेले वाल घ्या ना मटन काय सिंगून ता म्हणतं. काय करी हो माय मग दल्ला पल्ला माणूस बिचारा खाऊ खाऊ जुई जा चांगलं जपून बायजा अशी नाही म्हणो माय. मग नाही अक्का उका तुम्ही नंतर चावीली जात पहिले ती भाजी वगार आणि पोटमा पडू दे भूक उदी लाग गई बरं माले. बहीण मग नाश्ता बिस्टा करले ना माय गण बनायले चिवडा शंकरपाडा नासा मिठाई शे खायले वैना मग नाश्ता करले भाजीले टाइमच लागे आते ववाले मग शिजी जायले फक्त वगारा देवान बाकी शे. उका माय मा अक्का बनाव का भाजी आणि जराशी वाटी भरती दिस दास बोले जुगत जासा गो म्हणावाला बी पण माहिती शे कायम. मी काय तुम दास बो जरा जरा खायले सुत पनीरनी भाजी बी खावाय गई पण आई बी खायले सुत ना मग. माय देवाय जई बायजा गन्नुरी पुरी निघस आमना घर भाजी किलो भर मटन येते गणशी. नाही अक्का भाजी बते दणके बाज बनेले बे एक नंबर भाजी बनेले म्हणतं. दख तू म्हणा अण्णा केला बोट्या वाकाडाय ना खपाखप बोट्या वाकाडा ना म्हणतं. का माय तुंदा अन्नाले ना खावा ना बजेटनी शेबी आवडत केवला बोट्या उकली राहणार अंदनादन खाई राही ना मग दकाडी जसं म्हणते मन खाओ ना खावानी बी पद्धत रास मरो आपली घर पद्धत माहिती नाही शे तुंदा अन्नाले. बाई तशी भाजी सुने बनायले बोट्या बी समाधी राहिन्यात या हप्ताली वेगळीच भाजी लाग राहिली पण भाजी लाग राहिली बरं. तुने काहीतरी नवीन पद्धतीने बनायले वाटतं. मंगो माय वेगळी पद्धत म्हणजे जरासा टमाटा टाकेलेत इथलं मोठं खोबरं कांदा भुंजेलेत मग आणि नवीन मसाला निघेले ना तो टाकेले म्हणी मटन मसाला. भैया नाव आहे अक्का भाजी म्हणजे भाजी शेबीन बनायला तुनी एक नंबर भाजी बनायले म्हणतं. अक्का मला बेशी काढतेच बी नाही भाजी आणि घरी ना नवीन नवीन प्रकारे भाजी बनायला लावतात. एक सांगा कशी भाजी बनायला लावती माहिती शेवय निया मिरचीच मस्त आहे ना दही टाक्यात बहीण आणि मस्त पैकी मटन शिजाडी लिद आणि मस्त मिरची नासन कामा त्याचे टाका मस्त कळचाई अशी भाजी लागे बी निया मिरचीच मटननी भाजी बी तशीच लागे बरं म्हणजे बडाईनी लागे म्हणतं. बडा आवडी खाई घातात कडाय सुद्धा चाटत म्हणतो अशी होती ती भाजी माती एकच बोटी भेटणे होती हो बहीण गण प्रकाश येतो माहिती मटननी भाजी बना ना मग ते मन नाही का एकच गहून त्यांना प्रकार बहु म्हणे. मग एक वस्तू असं नावणारा प्रकार त्यांनी बनावतस कोणी बी. मग आणि कशी आहे जी बी नावरी चटोरीची उद्या तिला चांगलं जपून आवडच हो बीन खावानं बीन पण मी बनाय देस बिना अक्का कटायनी करस हो माय मानचीच नाही त्यात आपला जोगे सांगावत नाही चांगलं जपून खावानं मग कोणले सांगतील म्हणतो. मग मी ना कटायस करावनी बरं बाई अक्का अशी नमन ठेमण बनाय देस मी भले माझी उन्हा नाही ना ते मोबाईल मध्ये दखी बनायलेस पण बनावस म्हणजे बनावस बी
मला नाही चालत ते हा बी. तुने अक्काले बी शिकाय जयबीन तुला अक्काशी नावची कांटाया करस आपण काय सांग का लगे नाकार देस लगे नाकार देस. आज कोणत्या नगरीत आहे तिली बुद्धी उनी कोणती नाही. तू येलो ती म्हणून तिने मांगाड म्हणा ती समजी जायले माले. मग अशी जरे मी सांग असं जरा लयावनी ती. तुम्ही आई तुझी चवनी चटे खावन नामा करो. कोण खावडस व तुमले मग तुमले गल्लाभर पाणी काय आणता येस नाही कब्बरच्या काय उगवता येस नाही. चला अब तुमना हातीवरी करी लेतस तुमले काय बाहेर ना लोके खावाटस मग बटावस मुस खेडो खावा पेवाडानी तरी ती अंडरले सांगी राहणार म्हणे कमाले ना मग तुमले खावाना पडाव नाही मग मजाक करा न वय नको तो इथे 9 डिग्री चढव बरं. बाई भाजी बत्ती बाहेर लागणार नाही बो बोट्याबद्दल सवादी राहण्यात. अरे काय पिंटी नका समजा तुम्ही तिले मनाडे राहणार ती. जाऊ दे ना विना का जाऊ दे ना बाई सोड ना तर मजाक करा तर मला अण्णा मग. नमस्कार मंडळी